हॅलो, आशा करते तुम्ही सगळे ठीक असाल आणि खूप 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 मजेत असाल. तुमच्या सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्या इथं मूल्यसंस्कार एक्स्पो आहे. 2 वर्ष अगोदर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मूल्यसंस्कार सोहळा सुद्धा झाला होता. पण गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आपल्या इथं आता मूल्यसंस्कार एक्स्पो आहे. 24, 25, 26, 27 बीड बायपास रोड छत्रपती संभाजीनगर येथे. आता आमचं बाकीच्या दिवशी तर जाणं होणार नाहीये, पण आज सॅटर्डे म्हणल्यावर आपल्या वेळेचा सदुपयोग करावा म्हणून आम्ही एक्स्पोला निघालोय. तसं आज आमचं जाण्याचा प्लॅन सकाळीच होता. आपण दक्षूचं काल संध्याकाळी शाळेमधून मेसेज आला की आज शेवटचा दिवस आहे, ग्रॅज्युएशन डे आहे यांचा. तर मग त्याच्यामुळे तो आज शाळेत जाऊन आला आणि त्याला आता आम्ही तिथून घेतलं आणि एक्स्पोकडे निघालो. आता इथं पालकवर्ग असो किंवा तुम्ही विद्यार्थी असो किंवा तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये असाल तर तुमच्या सगळ्यांसाठी ही ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण की गुरु माऊलींनी सगळ्यांसाठी विचार करून हा एक्स्पो ठेवलेला आहे. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. ही माझी तुमच्याकडे खूप असे प्रार्थना आहे. तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा. तुम्हाला सगळ्यांना तिथं खूप फायदा पण होणार आहे. आणि मूल्यसंस्कार एक्स्पोमध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आणि आम्ही तिथं काय काय एक्सप्लोअर करणार आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणारच आहे. ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला सुद्धा याच्यामधून काहीतरी शिकायला मिळणार हे नक्की सांगते. आता जर तुम्ही गुगलला ॲड्रेस टाकला ना तर मूल्यसंस्कार एक्स्पोच्या ठिकाणी बरोबर पोहोचणार. एक्झॅक्टली पुलाच्या बाजूलाच आहे हा एक्स्पो. तिथं पोहोचल्याच्यानंतर तिथे इतकी मोठी भव्य दिव्य कमान लावलेली आहे आणि त्यानंतर तिथे मध्ये गेल्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं. आता इथं येण्याचे फायदे इतके सगळे आहे की तुम्हाला सांगण्याचं काही कारणच नाही आहे. पण तिथं गेल्याच्यानंतर लक्षात येतं की तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठेही राहत असाल तर तिथे वेगवेगळ्या शाळांची व्हिजिट झालेली आहे. ते त्यांच्या शाळांची खूप छान माहिती देतात आणि बरेचसे असे स्टॉल लागलेले आहे जेणेकरून ते तुमच्यासाठी उपयोगी आहे. माझं तरी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की तुम्ही कंपल्सरी इथं जावं आणि एकदा व्हिजिट करून नक्की या. तुम्ही तुमच्या मुलांना, आईवडिलांना आणि सगळ्यांनाच घेऊन जावं जेणेकरून तुम्ही श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातली सगळी माहिती पुढे तुम्हाला मी देतेच आहे. आमच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या डेकोरेटिव्ह वस्तू आहेत. ते रेशीम याच्यामध्ये जे कोश तयार होतात या कोशापासून वेगवेगळे जे क्राफ्ट बनवलेले आहेत. वेगवेगळे हार, छोटे छोटे वस्तू, छोटे या कपून्सपासून बनवलेले आहेत. हे डेकोरेटिव्ह फ्लावर्स, वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू. हे काय ठेवलंय ते इथे तुमच्या कॉलेजमध्येच बनवतात का? हां, हे आमच्या 4थ्या वर्षाच्या 8व्या सत्रातील विद्यार्थी बनवतात. हे त्याच्यावरून हे लेमन पिकल आहे, हे बनाना चिप्स आहे, हे जिंजर कँडी आहे, हे पपया चेरी आहे, हे गार्लिक पिकल आहे आणि इकडं कारल्यापासून बनवलेलं एक पिकल आहे. अच्छा, हे तुम्ही सेल सुद्धा करता का फक्त मुलांना एज्युकेशन देता? ट्रेनिंग पण आहे, एज्युकेशन पण आहे आणि महाविद्यालयामध्ये ते विकलं जातं महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये. अच्छा, हे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार, मी सौ रेणुका देशपांडे. गेल्या वर्षी आम्ही रेनबो प्रीस्कूल या नावाने एक CBSE पॅटर्न प्रीस्कूल चालू केलेली आहे. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेमध्ये 2 वर्षाच्या मुलापासून ते 6 वर्षाच्या मुलापर्यंत मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्लिश अशा 4ही भाषा आपण शिकवतो. आमच्या शाळेतले मुलं स्पेलिंग लर्न न करता स्पेलिंग रीड करू शकतात. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे. दररोज एक ॲक्टिव्हिटी घेतली जाते आणि संस्कृतचे LKG आणि UKGसाठी संस्कृत भारतीचे संस्कृतचे पुस्तकं पण या ठिकाणी आहेत की अशा प्रकारचे पुस्तकं LKG आणि UKGला आहेत. त्याच पद्धतीने ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगमध्ये या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी. सो सध्या संस्कार एक्स्पोमध्ये आमचा एक स्टॉल लागलेला आहे. स्टॉल नंबर आहे B6. त्याच्यामध्ये आम्ही रोबोटिक्स आणि प्रोग्रामिंग, जर्मन लँग्वेज या सगळ्या गोष्टी शिकवतो आणि आम्ही हे 2रीपासून इंजिनिअरिंग स्टुडंट्सपर्यंत शिकवतो. आमच्याकडे 100% प्रॅक्टिकल होतं आणि आमच्या ब्रांचेस संभाजीनगर आणि पुण्यामध्ये. तुमच्या इथं लहान मुलांसाठी सुद्धा कोर्सेस आहेत का? आमच्या सध्या समर कॅम्प्स चालू होणार आहेत. प्लस आमच्याकडे एक वार्षिक कोर्सेस पण असतात जे पूर्ण वर्षभर रन होतात. 2रीपासून पुढे कोणीही सुद्धा ते जॉईन करू शकतात. अच्छा, एज क्रायटेरिया काय कमीत कमी? 2रीपासून पुढे. पण दुसरीची मुलं एवढं म्हणजे ॲडव्हान्स नॉलेज घेऊ शकतील का, म्हणजे ग्राफ करू शकतात? हे आमच्याकडे 2रीच्या मुलांनी केलेलं आहे. हे 2रीच्या मुलांनी केलेलं आहे. हे 5वी ते 6वीच्या मुलांनी केलेलं आहे. आणि यामध्ये यातली सोल्डरिंग, त्याच्यानंतर कनेक्शन्स कसे करायचे, प्रोग्रामिंग कसं करायचं, हे सगळं आम्ही मुलांना शिकवतो. हे प्लग अँड प्ले नसतं, हँड्स ऑन एक एक गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये त्यांना शिकवत असतो. तुमचं लोकेशन काय? आमचं लोकेशन आहे चेतक घोडा, अग्निहोत्र चौकापाशी. थँक्यू. लांब राहतात तर त्यांना आपल्या बाळाचं संगोपन म्हणा किंवा आपण गर्भवती महिला राहिली
तर तिचा आहार विहार कसा असावा, तर त्याच्यामध्ये ती सर्व ही या ठिकाणी माहिती आहे. तर ह्या दालनाला विशेष महत्त्व का, तर बघा पूर्वी आता समज एक उदाहरण देते, समजा कुंभार असतो, तर कुंभार काय करतो, ते चाकावर जेव्हा माती टाकतो तर ते आपोआप ते वस्तू तयार होतात का, पंती म्हणा किंवा काही रांजण म्हणा, तो काय करतो त्याच्या हाताने त्या मातीला आकार देतो, पंती बनवतो, माठ बनवतो. तसंच आपण पण आपलं बाळ जेव्हा पोटात येतं तर तो पण एक मातीचा गोळाच असतो. तर त्याचा आपण संगोपन कसं करावा, आपला आहार विहार कसा असावा किंवा आपण काय खावं. आता समजा आपण जर सात्विक आहार घेतला म्हणजे कमी तिखट, कमी हे गोड षड्रस घेतलं तर आपलं बाळ पण तशाच प्रकारे शांत किंवा हे राहील. किंवा बघा आता समज आपण टी व्हीवर जर किंवा असं माराकुटीची म्हणा भयपट जर बघितले. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं ना उन्हाळ्यामध्ये किंवा समरमध्ये तुम्हाला तुमच्या मुलांसाठी एखादी करिक्युलर ॲक्टिव्हिटी किंवा तुम्हाला मुलांना कशात तरी गुंतवून ठेवायचं असेल तर इथं खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. वेगवेगळे स्टॉल लागले, त्यांचे इंग्लिश स्पीकिंग कोर्स म्हणा किंवा रोबोटिक्स असेल, ज्यांना बेसिक मुलांना आवड असेल रोबोटिक्समध्ये त्यांच्यासाठी बेसिक कोर्ससुद्धा आहे. त्यातल्या त्यात आपल्या सगळ्या गुरुमाऊलींच्या आदेशानुसार 2 सगळ्यात महत्त्वाचे वर्ग इथं भरलेले आहे, शिशुसंस्कार आणि गर्भसंस्कार. गर्भसंस्कार तर तुम्हाला माहीतच आहे की जोपर्यंत बाळ पोटात आहे तोपर्यंत गर्भसंस्कार तर खूप महत्त्वाचंच आहे, पण तुमच्या घरामध्ये जर लहान मूल असेल तर शिशुसंस्कार वर्ग ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तिथं खूप छान माहिती देतात आणि मुलं बिझीसुद्धा होतात. ज्या गोष्टी त्यांना माहिती नाही ते खूप छान प्रकारे ते तिथं एक्सप्लोअर करताय आणि ज्या जुन्या गोष्टी आहे आपण सुद्धा विसरत पडत चालले त्या गोष्टीवरती, ते सुद्धा तिथे एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. त्यानंतर इथं मुलं बिलकुल बोर होणार नाही, नवीन गोष्टीची त्यांना माहिती होणार. आणि त्यातल्या त्यात इथं सगळ्यात शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांकाळी युद्धामध्ये जे हत्यारं आणि तलवार अशा गोष्टी जे यूज केलेल्या होत्या ना ते तिथे लावलेले आहे. हे मुलांना खूप आवडेल. माझ्या दक्षूला ते इतिहासामधल्या ह्या गोष्टी खूप आवडतात, त्यांनी खूप छान एक्सप्लोअर केलं तिथं. मुलं बिलकुल बोर होणार नाही ही गॅरंटी आहे. आणि तुम्ही नक्की एकदा मूल्य संस्कार एक्सपोला व्हिजिट करा. तसं 4 दिवसाचं आहे, 24, 25, 26, 27. आता 2 दिवस तर गेले, पण रविवार सोमवार 2 दिवस अजून बाकी आहे. एकदा नक्की जा आणि व्हिजिट करा. तिथला तुमचा अनुभव कसा येतो हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल तर इतकी ग्रेट अपॉर्च्युनिटी तुम्ही मिस करू नका. गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादानं आपण खूप नशीबवान आहोत की आपल्या इथं 2 वेळा हा कार्यक्रम घडला. आजसुद्धा तुम्ही नक्की जा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.